परीक्षक महोदय, वेळ होती ती 26 जानेवारी 1950ची. संविधान सभा, मसुदा समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कित्येक कर्ते सुधारकांच्या कठोर परिश्रमातून संविधान भारताला लागू झाले आणि हुकुमशाही संपून प्रजासत्ताक उदयास आली. पण मी वर्तमान काळ बघतो तेव्हा वाटते की आपण लोकशाहीत आहोत असा सामान्य जनतेला झालेला भ्रम ते भारतातील असणारे जातीपातीचं राजकारणाचं वास्तव्य माझ्या डोळ्यासमोर येतं. तेव्हा भारतातील प्रजासत्ताक, भ्रम आणि वास्तव्य हा विषय समोर येतो. तोच विषय घेऊन नमस्कार, मी कुमार योगेश भगवान बागुल आपल्या समक्ष उभा आहे. मुळात प्रजासत्ता म्हणजे काय तर हुकुमशाही न चालता प्रजेचे किंवा सामान्य जनतेच्या हिताचे राज्य होय. पण आज आम्ही भारताचे लोक असा म्हणणारा आमचा भारत देश जेव्हा जाती धर्माच्या नावाखाली रस्त्यावरती उतरतो ना, तेव्हा हा आमचा भारत देश आहे का यावरती मला विचारमंथन करावं लागतं. मग हा आमचा भारत देश आहे, आम्ही काहीही करू असा कित्येकांचा असणारा भ्रम ते आपल्याच महाराष्ट्रातील इगतपुरी येथील एकता चौथीतील मुले शाळेबाहेर येतात आणि सांगू लागतात, एकतर आम्हाला शेळी द्या नाहीतर शिक्षण द्या. तेव्हा आमच्या ज्ञानाचे व एकात्मतेचे वास्तव्य समोर येते. याचे औचित्य साधून लोकशाही सुद्धा कित्येक आमदार मंत्री निवडणुकांच्या वेळी पैसे दारूच्या वाटपानुसार पुढे हुकुमशाही राबवतात. आणि याचंच उदाहरण म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री बेरात्री झालेली नोटबंदी. तर एकीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या फणावरती तरलेली नसून ही पृथ्वी कष्टकरी, शेतकरी व सामान्य जनतेच्या तळहातावरती तरलेली आहे. परंतु हे रोजगार करणाऱ्या तळहातांना आज कुठेही रोजगाराची संधी उपलब्ध नाही. फक्त आम्हाला रोजगाराच्या भ्रमात ठेवलं जातं, परंतु वास्तविकता आम्हाला रोजगार संधी उपलब्धच नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले होते की भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न हे माझे आहे आणि ह्याच भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून आमची प्रजा आधुनिकीकरणाकडे वळते. परंतु तेव्हाच द फिअर फ्रॉम फ्रीडममध्ये एरिक फ्रॉम म्हणतात त्याप्रमाणे आधुनिकीकरणामुळे माणूस अधिक स्वातंत्र्य, समीक्ष, स्वावलंब होतो, पण त्याचबरोबर तो अधिक एकटा, असुरक्षित आणि भित्राही होतो. मग या असुरक्षित, ह्या भित्र्या माणसाला आज योग्य तो न्याय मिळतो का, हे कडू वास्तव्य तुम्हाला आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. याच विषयाच्या अंतःकरणात जात असताना महान लेखक शरद पाटील लोकशाहीबद्दल म्हणतात, स्त्रीदा सत्यातंक भांडवलशी लोकशाही क्रांती भारतात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरी लोकशाही इथे रुजू होऊ शकत नाही. अर्थात जोपर्यंत भारताला शोषणावर आधारित भांडवलशाही व्यवस्थेचे आव्हान देणारी क्रांती किंवा शोषणापासून मुक्ती देणारी क्रांती होत नाही तोपर्यंत खरी लोकशाही, ज्यात सामाजिक, आर्थिक समानता आणि सर्वांना समान संधी असेल, ती भारतात स्थापित होऊ शकत नाही. याचा अर्थ फक्त राजकीय निवडणुकींवर आधारित लोकशाही पुरेशी नाही, तर समाजातील विषमता दूर करून सर्वांना न्याय मिळायला हवा, जेणेकरून आपले जीवनमान उंचवल्याशिवाय राहणार नाही. मुळात हे वास्तव्य बघता एकीकडे हक्काची मागणी करणारा मानव पण कर्तव्याकडे स्वतः दुर्लक्ष करतो. खरं तर फक्त वाढत्या भ्रष्टाचार आणि अस्वच्छतेला फक्त शासनच जबाबदार नाही, तर प्रजासुद्धा या गोष्टीमध्ये तेवढंच महत्त्वाची भूमिका निभावते. हा भ्रम सुद्धा लक्षात घ्यायला हवा, कारण वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाही मूल्यांना तडा जाताना आम्हाला बघायला मिळतो. मला भारताची लोकशाही एवढी महत्त्वाची का वाटते, कारण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पंतप्रधान डॉक्टर मनोहर सिंग यांना एक पुस्तक प्रेझेंट दिले. त्यावर ओबामांनी लिहिलं होतं की अमेरिकेसारख्या सर्वात जुन्या लोकशाहीकडून भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. आणि ह्या सर्वात मोठे लोकशाही असताना सुद्धा या वास्तविकतेच्या पलीकडे संविधानाच्या दृष्टिकोनातून पुण्यात आमची MPSCची मुले जेव्हा वयवर्ष वाढवण्यासाठी पुढे येतात
तेव्हा त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. मग आमची सामाजिकता करते काय यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते, माझ्या देशाला इथून पुढे राजकीय लोकशाही मिळेल, मात्र अजूनही इथे सामाजिक लोकशाही ही प्रस्थापित झालेली नाही. म्हणून भारताला मिळालेली लोकशाही ही अपूर्ण लोकशाही आहे, हे लक्षात घ्यायला हवे. खरं तर बाबासाहेबांनी सांगितलेली ही अपूर्ण भूमिका आपल्याला पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम गरीब, श्रीमंत, जात, धर्म यांची दरी भरावी लागेल. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, समानता, सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय हे शब्द फक्त संविधानात न राहता ते अंमलात आणावे लागतील. या व्यासपीठाची रजा घेत असताना शांता शेळके यांच्या शब्दात सांगतो, प्रियतम आमची भारतमाता, आम्ही सारे तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथील सर्व फुले, ही सर्व फुले अशीच आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करताना फक्त झेंडा फडकवून चालणार नाही, तर संविधानाचे मूल्य आचरणात आणून भ्रम दूर करून वास्तव्य स्वीकारणारी जनता बनेल एवढेच आशावाद व्यक्त करतो आणि या व्यासपीठाची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.